श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्त हो. तुम्ही रोज श्री स्वामी समर्थ असा जप करता का? तुमच्या घरात स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती आहे का? पण एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा, स्वामींची खरी नित्यसेवा कशी करायची हे आपल्याला खरोखर माहीत आहे का? अनेक भक्त मनापासून भक्ती करतात, पण योग्य पद्धत माहिती नसल्यामुळे त्यांना अपेक्षित मानसिक समाधान किंवा भक्तीचा अनुभव मिळत नाही. सेवा ही केवळ फुले वाहणे किंवा अगरबत्ती लावणे नाही. सेवा म्हणजे शिस्त, श्रद्धा, नम्रता आणि प्रेमाने स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करणे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांची नित्यसेवा कशी करावी. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भक्ताने कोणते नियम पाळावेत, कोणता मंत्र म्हणावा, कोणती आरती करावी, कोणत्या चुका टाळाव्यात आणि अशी कोणती साधी सेवा आहे जी स्वामींना अत्यंत प्रिय आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला अशी एक सोपी सेवा सांगणार आहे जी अनेक भक्त रोज करतात आणि जी मनाला शांतता देण्यास मदत करते. चला तर मग स्वामींच्या चरणी नम्र प्रणाम करून सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ कोण आहेत? भक्त हो. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ हे असंख्य भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहेत. अनेक भक्त त्यांना श्री दत्तात्रेयांचा अवतार मानतात. त्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक कथा, अनुभव आणि परंपरा आजही भक्तांमध्ये सांगितल्या जातात. स्वामींनी कोणताही मोठा भेदभाव केला नाही. गरीब असो किंवा श्रीमंत, राजा असो किंवा सामान्य माणूस, स्त्री असो किंवा पुरुष, स्वामींच्या दृष्टीने प्रत्येक भक्त समान होता. त्यांचा एकच संदेश होता, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही वाक्ये आजही असंख्य भक्तांना धैर्य आणि आशा देतात. नित्यसेवा म्हणजे नेमकं काय? बरेच लोक समजतात सकाळी दिवा लावला, अगरबत्ती लावली, आरती केली म्हणजे सेवा पूर्ण झाली. पण खऱ्या अर्थाने सेवा इतकीच नसते. नित्यसेवा म्हणजे दररोज प्रेमाने, श्रद्धेने, शुद्ध मनाने स्वामींचे स्मरण करत स्वतःच्या आचरणात चांगुलपणा आणण्याचा प्रयत्न करणे. सेवा म्हणजे फक्त पूजा नाही. सेवा म्हणजे नम्रता, संयम, सत्य, दया, कृतज्ञता आणि सतत नामस्मरण. स्वामींना सर्वात प्रिय काय? हा प्रश्न प्रत्येक भक्ताच्या मनात असतो. स्वामींना महागडे हार आवडतात का? मोठे मोठे नैवेद्य आवडतात का? की सोन्या चांदीचे दागिने? भक्त हो. भक्ती परंपरेनुसार स्वामींना सर्वात प्रिय असते निर्मळ मन, ज्या मनात अहंकार नाही, द्वेष नाही, मत्सर नाही. ते मन स्वामींच्या चरणी सहज पोचते. म्हणूनच अनेक संत सांगतात, देवाला वस्तूंपेक्षा भावना अधिक प्रिय असतात. सेवा सुरू करण्यापूर्वी काय करावे? सकाळी शक्यतो लवकर उठा. डोळे उघडताच पहिले स्वामींचे स्मरण करा. मनात प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ. यानंतर पृथ्वीला नमस्कार करा. ईश्वराचे आभार माना. आजचा दिवस चांगला जावो अशी प्रार्थना करा. आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. पूजेच्या ठिकाणी स्वच्छता ठेवा. स्वच्छता ही देखील भक्तीचाच एक भाग मानली जाते. पूजेची जागा कशी असावी? घरात एक शांत जागा निवडा. तेथे स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती ठेवा. जागा स्वच्छ ठेवा. दररोज धूळ साफ करा. शक्य असल्यास ताजी फुले अर्पण करा. दिवा लावा. अगरबत्ती किंवा धूप लावू शकता. हे सर्व करताना घाई करू नका. मन शांत ठेवा. दिवा कसा लावावा? अनेक भक्त हा प्रश्न विचारतात. तुपाचा दिवा लावावा की तेलाचा? दोन्ही प्रकारचे दिवे परंपरेनुसार वापरले जातात. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दिवा लावताना मनात श्रद्धा असावी. दिवा म्हणजे ज्ञानाचा प्रकाश, अज्ञानाचा अंधार दूर करण्याचे प्रतीक. म्हणून दिवा लावताना मनात प्रार्थना करा, स्वामी माझ्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करा, सद्बुद्धी द्या, सत्याचा मार्ग दाखवा. फुले अर्पण करताना फुले सुंदर असली पाहिजेत, पण त्याहून सुंदर भावना असली पाहिजे. प्रत्येक फूल अर्पण करताना मनात एक चांगला संकल्प करा. आज मी खोटे बोलणार नाही. आज मी कोणालाही दुखवणार नाही. आज मी रागावर नियंत्रण ठेवेन. आज मी गरजूवंतांना मदत करेन. अशी भक्ती स्वामींना अधिक प्रिय मानली जाते. नामस्मरणाचे महत्त्व. भक्त हो. सर्व सेवा करता आली नाही, वेळ कमी असेल
प्रवासात असाल, कामावर असाल तरी एक गोष्ट कधीही सोडू नका, स्वामींचे नामस्मरण. मनात हळू आवाजात किंवा मोठ्याने फक्त म्हणा, श्री स्वामी समर्थ. अनेक भक्तांना असे वाटते की सतत नामस्मरण केल्याने मन एकाग्र राहण्यास मदत होते आणि सकारात्मकता वाढते. आणि सबुरी, आजच्या काळात प्रत्येकाला लगेच परिणाम हवा असतो. आज पूजा केली, उद्या चमत्कार व्हावा अशी अपेक्षा अनेकदा केली जाते. पण संत परंपरेत श्रद्धा आणि धीर यांना मोठे महत्त्व दिले आहे. सेवा म्हणजे व्यवहार नाही, ही प्रेमाचा मार्ग आहे. जिथे प्रेम आहे तिथे अपेक्षा कमी आणि समर्पण अधिक असते. सेवा करताना टाळायच्या काही गोष्टी, पूजा घाईघाईने करू नका, मन दुसरीकडे ठेवू नका, फक्त दिखाव्यासाठी सेवा करू नका, दुसऱ्यांचा हेवा करू नका, भक्तीची तुलना करू नका. स्वामींना तुमची श्रीमंती नको, त्यांना तुमची श्रद्धा हवी आहे. भक्त हो, आज आपण जाणून घेतले नित्यसेवेचा खरा अर्थ, स्वामींना प्रिय असलेली भावना, सेवेची तयारी, पूजेचे महत्व आणि नामस्मरणाचे सामर्थ्य. पुढील भागात आपण सकाळची संपूर्ण नित्यसेवा क्रमाने पाहणार आहोत. उठल्यापासून आरती, मंत्र, नैवेद्य, जप आणि प्रार्थना यांची सविस्तर माहिती. तोपर्यंत एकच जप आपल्या ओठावर आणि हृदयात कायम राहू द्या, श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही मनापासून स्वामीवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ इतर भक्तापर्यंत पोहोचण्यासाठी लाईक आणि शेअर करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय रघुवीर समर्थ.